हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर. माय नेम इज एस पी सर. तर या ठिकाणी काल आपण ग्रॅव्हिटेशन नावाचा म्हणजेच गुरुत्वाकर्षण नावाचा जो चॅप्टर आहे तो चालू केलेला आहे. आता हे गुरुत्वाकर्षणाचं इंट्रोडक्शन जे आहे, थोडे आठवायचे जे प्रश्न आहेत किंवा क्वेश्चन आहेत याचं आपण आन्सर बघितलं होतं. गुरुत्वाकर्षण काय असतं, त्याच्यानंतर याची जी स्टोरी आहे, न्यूटन बाबाची जी स्टोरी आहे ती आपण स्टोरी काल बघितलेली होती. तर या ठिकाणी याच्यानंतरचा पुढचा पार्ट आज आपण डिस्कस करूया. तर वर्तुळाकार गती, यालाच आपण इंग्लिशमध्ये सर्क्युलर मोशन म्हणत असतो. बघा इकडं या ठिकाणी वर्तुळाकार गतीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो, या ठिकाणी त्यांनी लिहिलं आहे सर्क्युलर मोशन म्हणत असतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी अभिकेंद्री बल काय असतं हे आपल्याला डिस्कस करायचं आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेंट्रीपेटल फोर्स म्हणत असतो. 11thला फिजिक्समध्ये तुम्ही सेंट्रीपेटल फोर्स डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. 12thला पण तुम्ही सेंट्रीपेटल फोर्स डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. या ठिकाणी जस्ट अभिकेंद्री बल म्हणजेच सेंट्रीपेटल फोर्स जे आहे तर त्याचं इंट्रोडक्शन या ठिकाणी तुम्हाला 10वीला दिलेलं आहे. तर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, हे करून पाहूया. एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एक दगड घ्यायचा आहे. हां सर ठीक आहे, घेतला एक दगड. ओके, दगड तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. तर या दगडाला तुम्हाला काय करायचं आहे, दोरीच्या एका टोकाला तुम्हाला बांधायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी ही दोरी आहे, या ठिकाणी ही दोरी आहे आणि त्याच्यानंतर हा काय आहे, दगड आहे. ओके, सो दिस इज द दगड. मग या दगडाला तुम्ही काय केलं, दोरीनं बांधलं. तर बघा, एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा. दोरीचे दुसरे टोक हातात धरून शेजारील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे फिरवा. तर या ठिकाणी बघा, इथं आकृतीमध्ये त्यांनी काय दाखवलेलं आहे, एक या ठिकाणी दगड घेतलेला आहे आणि दगड काय केलेला आहे, या दोरीला या ठिकाणी बांधलेला आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं या ठिकाणी फिरवायचं आहे. कशा पद्धतीने फिरवायचं आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला फिरवायचं आहे. जर फिरवल्यानंतर काय होणार आहे बघा, या ठिकाणी काय होणार आहे बघा, त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करीत आहात का, या दगडावर तुम्ही बल प्रयुक्त करत आहात का. यस, या दगडावर आपण बल प्रयुक्त करतोय. म्हणजे आपण काय करतोय, जेव्हा आपण याला फिरवत असतो तर या दोरीचं जे ही टोक आहे, इकडलं टोक आपण आतमध्ये ओढत असतो. ओके, जेव्हा तुम्ही या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी जाऊन ट्राय करू शकता. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही या ठिकाणी हा दगड फिरवत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही दोरीला मधल्या साईडने ओढत असाल, म्हणजे तुम्ही मधल्या साईडने बल प्रयुक्त करत असाल किंवा तुम्ही बल अप्लाय करत असाल. ओके, तर त्याची दिशा कोणती असते, सेंटरकडे असते. त्याची दिशा कोणती असते, सेंटरकडे असते. मग हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल, मग हे जर समजा बल प्रयुक्त होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही काय कराल हे त्यांनी विचारलंय. ओके, तुम्हाला जर आन्सर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगणार आहे. ओके, व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल, आणि या ठिकाणी जर समजा तुम्ही असं केलं तर या दगडावर काय प्रभाव पडेल याचा आन्सर त्यांनी खालच्या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे. तर काय म्हणलं बघा, जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे, म्हणजे जेव्हापर्यंत तुम्ही या ठिकाणी बघा दोरीला धरून ठेवलेले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजे वर्तुळाच्या केंद्राकडे खेचत आहे. तर या ठिकाणी बघा, जोपर्यंत तुम्ही या दोरीला धरून ठेवलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही हा दगड समजा या दिशेला असा फिरत आहे. मग जेव्हा हा दगड फिरत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही काय करत आहेत, या दोरीला तुम्ही त्या वर्तुळाच्या केंद्राकडे खेचत आहेत किंवा तुमच्याकडे खेचत आहेत. मग या ठिकाणी काय म्हणले, जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहोत, अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत. म्हणजे या ठिकाणी आपण काय करलोय बघा, आपण दगडाला या ठिकाणी बघा वर्तुळाकार गतीमध्ये फिरवलोय. आपण या लक्षामध्ये दगडाला आपण वर्तुळाकार गतीमध्ये फिरवत आहोत. मग या ठिकाणी फिरवत असताना आपण काय करतो, दोरीला आपण इकडे वळवलोय. जेव्हा दगड, मला सांगा, जेव्हा दगड हा इथं जाईल, कुठे जाईल, या ठिकाणी इथं जाईल, तेव्हा आपण दोरी इकडे बाजूला असं या ठिकाणी इकडे ओढू. जेव्हा दगड इथं जाईल तेव्हा दोरीला आपण इकडे ओढू. जेव्हा दगड इथं जाईल तेव्हा दोरीला आपण इकडे ओढू. जेव्हा दोरी इकडे तेव्हा दोरीला आपण इकडे ओढू. त्याच्यामुळे काय होलं, या ठिकाणी पूर्णपणे वर्तुळाकार गती निर्माण होत आहे. ओके, तर त्या ठिकाणी बघा, आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात येईल. या ठिकाणी बघा, इथं एकदम फ्रीमध्ये दाखवलेलं आहे. जर समजा आपण जर दोरी सोडून दिली तर या ठिकाणी काय होणार आहे, दगडावर जे आपण बल प्रयुक्त करत आहोत तर ते संपुष्टात येणार आहे, म्हणजे एंड होणार आहे त्याचा, पूर्णपणे ते नाहीसं होणार आहे. ओके, सो त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो, कारण त्या क्षणी
त्याच्या वेगाची दिशा असते. आकृती 1.2 आ मध्ये दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, जर समजा तुम्ही दोरीला या ठिकाणी सोडून दिलं, तर दोरीला सोडून दिल्या या क्षणी दगड जो आहे तो वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या दिशेने, म्हणजे वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या दिशेने, म्हणजे या ठिकाणी बघा हा वर्तुळ आहे आणि इथं दगड आहे. मग इथून जर समजा तुम्ही सोडून दिलं तर या ठिकाणी स्पर्शिका ड्रॉ करायची, म्हणजे तुम्हाला इथं स्पर्श करणारी एक रेषा असते वर्तुळाला, तर त्याला आपण स्पर्शिका म्हणत असतो. स्पर्श करणारी जी रेषा असते तर त्याला आपण काय म्हणत असतो, एक नवीन नाव दिलेलं आहे, दॅट इज त्याला आपण स्पर्शिका म्हणत असतो. मग जेव्हा तुम्ही या ठिकाणी दोरीला सोडाल, दगडाला सोडाल, तर त्या ठिकाणी हा जो दगड आहे तो स्पर्शिकेच्या दिशेने असा पुढे जाईल. इथं सोडल्यानंतर इथून इकडे जाईल. जर समजा इथं सोडला तर इथून स्पर्शिका अशी, इथं सोडला तर इथून स्पर्शिका अशी, इथं सोडला तर इथून स्पर्शिका अशी, इथं सोडला तर इथून स्पर्शिका अशी. बरोबर आहे. तो स्पर्शिकेच्या दिशेने तो काय होईल, बाहेर जाईल. ओके. यापूर्वी आपण अशीच एक कृती केली होती, ती तुम्हाला आठवत असेल. 9वीला आपण अशाच टाईपची एक कृती केली होती. यदा कदाचित तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ओके. सो त्यात एक गोल फिरणाऱ्या चकतीवरील 5 रुपयाचे नाणे स्पर्शिकेच्या दिशेने फेकले जाते आणि वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होत असते तर त्या बलास आपण अभिकेंद्री बल म्हणत असतो. इंग्लिशमध्ये त्यालाच आपण सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतो. आता बघा, यापूर्वी तुम्ही ऍक्टिव्हिटी काय केली, तुम्ही एक डिस्क घेतली होती. हां सर, डिस्क घेतली आणि डिस्कवर तुम्ही काय केलं, या ठिकाणी बघा एक 5 रुपयाचा तुम्ही काय केला, कॉईन ठेवला. आता रेड कलरचा या ठिकाणी मी कॉईन घेतलेला आहे. 5 रुपयाचा या ठिकाणी तुम्ही काय केला, कॉईन ठेवला आणि या डिस्कला जर समजा तुम्ही हाय स्पीडमध्ये फिरवलं तर हा जो कॉईन आहे, ही जे 5 रुपयाचं नाणं आहे, हे 5 रुपयाचं नाणं या स्पर्शिकेच्या दिशेने काय होतं, असं बाहेर फेकलं जातं. तर नाणं या ठिकाणी बघा डायरेक्टली इकडं असं सरळ चालले का, नाही, स्पर्शिकेच्या दिशेने जात आहे, म्हणजे ते असं त्या वर्तुळाला स्पर्श करून या ठिकाणी तो इकडे चालले जाईल. ओके. आणि त्याच्यानंतर एक डेफिनेशन तुम्हाला या ठिकाणी पाठ करायचे आहे. डेफिनेशन म्हणजे त्याला आपण व्याख्या म्हणत असतो. तर या ठिकाणी काय म्हणले बघा, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. म्हणजे बघा, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या, म्हणजे आता या ठिकाणी हा जो दगड आहे तो वर्तुळाकार कक्षेत फिरतोय, म्हणजे वर्तुळाकार कक्षेत दिसतोय ना सर्वांना. ओके. त्यांनी एक वर्तुळ कंप्लीट केलेलं आहे, त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणूया सर्कल कंप्लीट केलं. तर जर समजा एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादी वस्तू वर्तुळाकार कक्षेत फिरत असेल तर त्या ठिकाणी वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने एक बल प्रयुक्त होत असते. बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने काय होत आहे, बल प्रयुक्त होत आहे. प्रत्येक ठिकाणी वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेनं बल प्रयुक्त होत आहे. ओके. तर या बलास आपण नाव दिलेलं आहे, तर त्याला काय म्हणायचं, अभिकेंद्री बल म्हणायचं, किंवा यालाच तुम्ही सेंट्रिपिटल फोर्स म्हणू शकता. ओके. तर या ठिकाणी मी अंडरलाईन करतो, तर ही व्याख्या तुम्हाला पाठ करायची आहे. तर या बलास आपण काय म्हणतो, अभिकेंद्री बल म्हणतात. ओके. किंवा त्यालाच आपण इंग्लिशमध्ये सेंट्रिपिटल फोर्स असं बी म्हणू शकतो. ओके. चला, सर्वांना लक्षात आलं. काहीच नाही, एक अशा टाईपचं बल आहे. कशा टाईपचं बल आहे, अशा टाईपचं बल आहे ज्या बलाची जी दिशा आहे वर्तुळाच्या केंद्राकडे असते. ओके. कधी, जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार कक्षेत फिरत असेल. तर या ठिकाणी म्हणले बघा, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होत असते. ओके. लक्षात आले. मेन शब्द काय, वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होत असते तर त्याला म्हणायचं अभिकेंद्री बल म्हणायचं, किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये सेंट्रिपिटल फोर्स म्हणायचं. म्हणजेच काय येणार आहे बघा, म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे, म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. म्हणजे या बलामुळेच वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होत असते. त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणी चंद्राचं उदाहरण सांगितलं बघा. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र हा कोण आहे, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. MCQ मध्ये किंवा त्याला आपण काय म्हणूया, रिकाम्या जागी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता, तर चंद्र आहे. ओके. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी बघा, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती भ्रमण करतो, हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणजेच त्याची दिशा अर्थात वेग सारखा बदलत असतो. मग त्यावर काही बल सतत प्रयुक्त होत असेल काय, यस, या बलाची दिशा कोणती असेल आणि होत असेल तर बलाची दिशा कोणती असेल. ओके. आता या ठिकाणी बघा, चला ठीक आहे, पहिल्यांदा मी पूर्ण वाचतो. जर असे बल नसते तर चंद्राची गती कशी राहिली असती. आपल्या सौरमालेतील इतर ग्रह सूर्याभोवती अशीच भ्रमण करतात का, आणि त्यावरही असे बल प्रयुक्त होत असेल काय, त्याची दिशा कोणती असते. तर या ठिकाणी बघा, मी याचा आन्सर देतो. तर या ठिकाणी बघा,
जर समजा एक आपण आपली पृथ्वी घेतली आणि पृथ्वीच्या भोवती हा जो चंद्र आहे हा वर्तुळाकार कक्षेमध्ये भ्रमण करत आहे म्हणजे फिरत आहे. तर या ठिकाणी हा वरचा कोण आहे, चंद्र आहे आणि ही कोण आहे, पृथ्वी आहे. तर पृथ्वी भोवती या ठिकाणी चंद्र फिरत आहे, एका डेफिनाइट कक्षेमध्ये फिरत आहे, एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत आहे. मग या ठिकाणी बघा त्यांनी प्रश्न आपल्याला काय विचारलाय, मग त्यावर काही बल सतत प्रयुक्त होत असते काय. पहिल्यापासून बघूया आपण. या ठिकाणी बघा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत भ्रमण करत असतो, हा आपल्याला माहीत झालेला आहे. म्हणजेच त्याची दिशा अर्थात वेग सारखा बदलत असतो, दिशा बदलत असते, वेग सारखा बदलत असतो. मग त्यावर काही बल सतत प्रयुक्त होत असेल काय. यस ऑफकोर्स या ठिकाणी काही ना काही बल प्रयुक्त होत असतं आणि हे जे बल आहे हे अर्थच्या म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे असतं. हे जे बल असतं हे पृथ्वीच्या कुठं असतं, केंद्राकडे असतं आणि त्याला आपण काय म्हणत असतो, अभिकेंद्री बल म्हणत असतो. ओके, तर या बलाची दिशा कोणती, या बलाची दिशा कोणती, या ठिकाणी वर्तुळाच्या केंद्राकडे आहे. या बलाची दिशा कोणती, वर्तुळाच्या केंद्राकडे आहे. ओके, मग जर असे बल नसते तर चंद्राची गती कशी राहिली असती. मग जर समजा या ठिकाणी हे केंद्राकडे जे बल आहे त्याला आपण अभिकेंद्री बल म्हणूया. मग हे बलच नसेल तर चंद्राची दिशा कोणती असली असती, या ठिकाणी याला या वर्तुळाकार कक्षेला इथं स्पर्शिका जशी आहे तशा पद्धतीने या ठिकाणी चंद्राची दिशा अशी असली असती. ओके, ठीक आहे, या लक्षामध्ये म्हणजे हे बल राहणं गरजेचं आहे. आणि आपल्या सोलार मालेतील किंवा सौर मालेतील इतर ग्रह सूर्याभोवती असेच भ्रमण करतात का. हां, जसं चंद्र हा पृथ्वीभोवती त्याला आपण काय म्हणूया, भ्रमण करत असतो, तसंच सूर्यमालेतील बाकीचे जे ग्रह आहेत तर ते काय करत असतात, सूर्याभोवती फिरत असतात आणि त्यावरही असे बल प्रयुक्त होत असेल काय. यस, असे बल त्यावरही प्रयुक्त होत असेल आणि त्याची दिशा कोणती असते, सेम जसं या ठिकाणी चंद्र पृथ्वीभोवती भ्रमण करत असतो मग त्याची दिशा कोणती आहे, या ठिकाणी त्याची दिशा पृथ्वीकडे आहे. मग तसंच जर समजा या ठिकाणी जर आपण सूर्य घेतला आणि आपण एका ठिकाणी सूर्य घेतला, मग सूर्याभोवती बाकीचे जे ग्रह आहेत तर ते भ्रमण करत असतात, मग त्यांची दिशा कुठं असते, या ठिकाणी सूर्याकडे असते. ओके, तर या ठिकाणी बघा हा आपण पॉईंट बघितलेला आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हणलं बघा, मागील कृती उदाहरण व प्रश्नाचा विचार केल्यास आपल्याला लक्षात येते की चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. मी तुम्हाला आता सांगितलं, जर समजा चंद्राला पृथ्वीच्या कक्षेत फिरायचं असेल तर त्या ठिकाणी बल हे प्रयुक्त होणं आवश्यक आहेच. ओके, सो तसेच हे बल पृथ्वीच प्रयुक्त करत असेल व चंद्रा स्वतःकडे आकर्षित करत असेल. मग हे बल कोण प्रयुक्त करत असतं, पृथ्वी करत असते, स्वतःकडून चंद्राला खेचून करण्याचा प्रयत्न करत असते. तर त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असणार आहे. तर मी तुम्हाला आता सांगितलं, जसं या ठिकाणी पृथ्वी चंद्राला आकर्षित करत आहे म्हणजे या ठिकाणी बल प्रयुक्त करत आहे, तसंच या ठिकाणी जो सूर्य आहे, सूर्य पण बाकीच्या ग्रहांना या ठिकाणी बल प्रयुक्त करत आहे. ओके, आता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे ज्याचं नाव आहे केपलरचे नियम. काय नाव आहे याचं, केपलरचे नियम, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो केपलर्स लॉ म्हणतो. केपलर्स लॉ म्हणजे काय असतं, केपलरचे नियम असतात. बघा या ठिकाणी काय म्हणले, प्राचीन कालापासून मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करीत आलेला आहे. म्हणजे खूप वर्षापूर्वी म्हणजे प्राचीन कालापासून मानव जो आहे तो ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. म्हणजे हा ग्रह कुणाभोवती फिरत आहे, तो का फिरत आहे याचं निरीक्षण माणूस पूर्वीपासून करत आलेला आहे. गॅलिलिओच्या आधी ही निरीक्षणे केवळ डोळ्याने केली जात असत. म्हणजे गॅलिलिओ हा सायंटिस्ट होता, त्याला आपण शास्त्रज्ञ म्हणूया. तर गॅलिलिओ या शास्त्रज्ञाच्या अगोदर ही जी निरीक्षणे होती, कोणती निरीक्षणे, म्हणजे ग्रह, तारे, त्याच्यानंतर सूर्य, तर याची जी निरीक्षणे आहेत ही केवळ डोळ्याने आपण करायचो. बट जेव्हा गॅलिलिओ आला तर गॅलिलिओने काय केलं, सर्वात पहिल्यांदा दुर्बिणीचा शोध लावला. कशाचा शोध लावला, दुर्बिणीचा शोध लावला, दुर्बीनचा शोध लावला. तर सर्वात पहिल्यांदा दुर्बीनचा कोण लावला, गॅलिलिओ या सायंटिस्टनी, गॅलिलिओ या शास्त्रज्ञांनी लावला. ओके, तर पण याच्यापूर्वी गॅलिलिओच्या पूर्वी जी निरीक्षणे होत होती तर ती फक्त डोळ्याने होत होती. मग 16व्या शतकापर्यंत ग्रहाच्या स्थिती व ग्रहाविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती. योहानस केपलर नामक या शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती अभ्यासली होती. तर बघा या ठिकाणी केपलरचं नाव काय होतं रे, योहानस. ओके, सो योहानस केपलर हे त्याचं सरनेम आहे आणि योहानस हे त्याचं नाव आहे. तर योहानस केपलर नावाच्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम ही माहिती सगळी अभ्यासली, त्याचा स्टडी केला आणि त्यांना आढळून आले की ग्रहाच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. म्हणजे सूर्याभोवती जे ग्रह फिरत आहेत तर त्या ग्रहाच्या गतीला एक विशिष्ट नियम आहेत. मग ते नियम कोणते आहेत,
आहेत हे आपल्याला केपलर तात्याने सांगितलं. तर केपलर तात्याचे नियम म्हणजे त्याला आपण केपलरचे नियम म्हणूया. 3 नियम आहेत, खूप महत्त्वाचे नियम आहेत. ओके, तर त्यांनी ग्रहाच्या गतीविषयी 3 नियम मांडले. किती नियम मांडले केपलरनं? योहानस केपलरनं किती नियम मांडले? 3 नियम मांडले. आणि केपलरचे हे नियम खालीलप्रमाणे आहेत. आता या ठिकाणी आपण 1 बाय 1 केपलरचे नियम बघणार आहोत. ओके, एकदम महत्त्वाचे नियम आहेत. याला तुम्हाला इम्पॉर्टंट मार्क करायचं आहे, कारण की याच्यावर भरपूर वेळेस बोर्ड एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ओके, तर केपलरचा पहिला नियम बघा. केपलरचा पहिला नियम लक्ष देऊन ऐका. केपलरचा पहिला नियम काय सांगतो? ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. आता ग्रहाची जी कक्षा आहे ती कोणती आहे? वर्तुळाकार आहे का? वर्तुळाकार म्हणजे अशी गोल असते, बरोबर आहे. मग ग्रह जे सूर्याभोवती फिरत आहेत, या ठिकाणी बघा सूर्य कुठं आहे? या ठिकाणी पेन चेंज करतो. बघा सूर्य कुठं आहे? सूर्य या ठिकाणी इथं आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी सूर्य इथं आहे. मग सूर्याभोवती हे सगळेच्या सगळे जे ग्रह आहेत, आपण या ठिकाणी पृथ्वी म्हणूया. ठीक आहे, या ठिकाणी मी पृथ्वी कन्सिडर करतो. सो ही पृथ्वी आहे. तर पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत आहे, बरोबर आहे. पृथ्वी कोणाभोवती फिरत आहे? सूर्याभोवती फिरत आहे. मग या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे, या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगत आहे बघा, पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती फिरत आहे या ठिकाणी. ओके, बट जी ग्रहांची जी दिशा आहे किंवा कक्षेची जी दिशा आहे किंवा कक्षेची जी साईज आहे तर ती सर्क्युलर आहे का? सर्क्युलर कक्षेमध्ये फिरत आहे का पृथ्वी? नाही, लंब वर्तुळाकार. लंब वर्तुळाकार म्हणजे अंड सर्वांना माहित आहे. तर या ठिकाणी बघा अंड्याचा जसा आकार आहे तर अंड्याच्या आकारामध्ये या ठिकाणी काय होत आहे, त्याला आपण काय म्हणत असतो? लंब वर्तुळाकार म्हणत असतो. तर पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तर ती सर्क्युलाकार म्हणजे सर्क्युलर म्हणजे त्याला आपण वर्तुळाकार म्हणूया, बरोबर आहे. तर वर्तुळाकार गतीमध्ये फिरत आहे का? वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहे का? नाही. तर ती कोणत्या कक्षेमध्ये फिरत आहे? लंब वर्तुळाकार. तर लंब वर्तुळाकार कक्षा कशी असते? अशा टाईप असते, अशा टाईपची असते, अंडाकृती असते, असं त्याला आपण म्हणू शकतो. तर केपलर तात्याचा पहिला नियम बघा काय सांगतो? ग्रहांची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून, म्हणजे ग्रह कशा कक्षामध्ये फिरत आहेत? कोणत्या कक्षामध्ये फिरत आहेत? लंब वर्तुळाकार कक्षामध्ये फिरत आहेत. तर त्याच्यामुळे आपण म्हणलं ग्रहांची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून पण सूर्य हात कुठं आहे? सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. आता या ठिकाणी बघा, जर समजा आपण वर्तुळ घेतलं, वर्तुळ म्हणजे सर्वांना माहित आहे गोल असतो. तर गोलला जेव्हा वर्तुळ आपण घेत असतो तर वर्तुळाला फक्त एकच केंद्र असतो. बट जेव्हा आपण लंब वर्तुळाकार कक्षा घेऊया तर या लंब वर्तुळाकार कक्षेला 2 केंद्र असतात. किती केंद्र असतात? 2 केंद्र असतात. हे जे छोटे छोटे 2 डोळे दिसत आहेत तर याला आपण केंद्र म्हणूया. तर 2 केंद्र असतात. तर या 2 केंद्रालाच आपण काय म्हणलेलं आहे? नाभी म्हणलेलं आहे. या केंद्राला आपण नाव काय दिलेलं आहे? हो, नाभी नाव दिलेलं आहे. मग सूर्य हा कुठं आहे? एका नाभीवर आहे. इथं एक नाभी आहे आणि या ठिकाणी बघा मी रेड कलरमध्ये या ठिकाणी नाभी ड्रॉ करत आहे. ओके, या ठिकाणी एक नाभी आहे आणि दुसरी नाभी कुठं आहे? या ठिकाणी एक आहे, बरोबर आहे. इथं एक नाभी आहे आणि या ठिकाणी इथं एक नाभी आहे. इथे लक्षात सर्वांना? ओके, मग ग्रह काय व्हाले तर ग्रहांची कक्षा कोणती आहे? लंब वर्तुळाकार आहे. ओके, ग्रहांची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. 2 नाभीपैकी एका नाभीवर सूर्य आहे. इथे लक्षामध्ये म्हणजे सूर्याची पोझिशन कुठं आहे? सेंटरला आहे का इथं? सेंटरला आहे का इथं? नाही, त्या या ठिकाणी लंब वर्तुळाकाराच्या एका नाभीवर आहे. लक्षामध्ये. तर हा झाला केपलर तात्याचा पहिला नियम. ग्रहांची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून, याला मी काय करतो? हायलाइटर करतो. बघा इकडं, ग्रहांची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. ग्रहांची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. तर हे तुम्हाला पाठ करायचं आहे. तर त्याच्यानंतर बघा आकृती 1.4 मध्ये, म्हणजे या आकृतीमध्ये काय दाखवलंय? मध्ये ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंब वर्तुळाकार कक्षा दाखवलेली आहे. तर या ठिकाणी ही जी तुम्हाला कक्षा दिसत आहे, ही या ठिकाणी येलो कलरच्या हायलाइटरकडे लक्ष द्या. ही जी तुम्हाला कक्षा दिसत आहे तर ही लंब वर्तुळाकार कक्षा आहे. म्हणजे ग्रहांची कक्षा कोणती आहे? लंब वर्तुळाकार आहे. ओके, आणि सूर्याची स्थिती ही यस ने दर्शवलेली आहे. यस म्हणजे सन म्हणतो आपण त्याला. ओके, तर या ठिकाणी सन कुठं आहे? सूर्य कुठं आहे? या ठिकाणी यस पॉइंटला हा सूर्य आहे. ओके, म्हणजे एका नाभीवर आहे त्या लंब वर्तुळाकार कक्षेच्या. तर पुन्हा एकदा या ठिकाणी मी नियम वाचतो. केपलरचा पहिला नियम, ग्रहांची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर बघा केपलरचा दुसरा नियम आपल्याला काय सांगतो? केपलरचा दुसरा नियम या ठिकाणी आपल्याला काय सांगायला आहे? या ठिकाणी बघा लक्ष द्या इकडे. केपलरचा दुसरा नियम काय सांगतो? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा. आता या ठिकाणी बघा ग्रह कुठं आहे? हो, आपण सर्वात पहिल्यांदा ग्रह इथं कन्सिडर करूया. तर ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे, पेन चेंज करतो मी.
ग्रीन कलरचा पेन घेतो. बघा इकडं ग्रहाला, हा ग्रह आहे पृथ्वी, हा ग्रह आहे. तर पृथ्वीला सूर्याशी जोडणारी म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी, जर समजा ग्रह आपला इथं असेल तर इथं जोडाले, ग्रह इथं असेल तर इथं जोडाले, ग्रह जर समजा इथं आला असेल तर या ठिकाणी ही सरळ रेषा जोडाली आहे. बरोबर आहे. तर ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. ओके, तर हे तुम्हाला पाठ करायचं आहे. बघा या ठिकाणी नियम आपण एकदम डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर मी काय सांगतोय बघा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, इथं ग्रह आहे, इथं सूर्य आहे, त्याला जोडणारी सरळ रेषा काय करते, ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे समान कालावधीमध्ये मध्ये म्हणजे बघा या ठिकाणी काय सांगतोय मी, आता समजा ग्रह, आता पहिल्यांदा ग्रह या ठिकाणी होता, बरोबर आहे, इथं होता. मग इथून जो ग्रह आहे तो कुठं गेलेला आहे, इथून हा ग्रह जो आहे तो इथून इथपर्यंत गेलेला आहे. बरोबर आहे. मग त्यांनी क्षेत्रफळ किती व्यापन केलेलं आहे, तर एवढं क्षेत्रफळ त्यांनी व्यापन केलेलं आहे. सपोज आपण कन्सिडर करूया एका महिन्यामध्ये या ठिकाणी त्यांनी एवढं क्षेत्रफळ व्यापन केलेलं आहे. केवढं क्षेत्रफळ व्यापन केलंय, एवढं क्षेत्रफळ या ठिकाणी बघा एका महिन्यामध्ये व्यापन केलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रह आपला इथं आलेला आहे, इथून पुढं इथं गेलेला आहे, एका महिन्यामध्ये ग्रह एवढा आलेला आहे. मग त्यांनी क्षेत्रफळ किती व्यापन केलंय, एवढं क्षेत्रफळ व्यापन केलंय. मग सांगायचंय काय या ठिकाणी केपलर तात्याला, तर हे जे क्षेत्रफळ दिसते तुम्हाला आणि हे जे क्षेत्रफळ दिसत आहे, म्हणजे हे क्षेत्रफळ आणि हे क्षेत्रफळ समान आहेत. म्हणजे काय म्हणतंय, ही जी लाईन आहे किंवा ही जी सरळ रेषा आहे ही समान कालावधीमध्ये म्हणजे एका महिन्यामध्ये ही समान क्षेत्रफळ व्यापन करत असते. मग या ठिकाणी हे बी जे क्षेत्रफळ आहे ते बी काय आहे, समान आहे. आता हे तुम्हाला छोटं जरी दिसत असलं तरी पण हे या ठिकाणी बघा पूर्णपणे आपण या ठिकाणी पूर्ण लांब घेतलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी क्षेत्रफळ समानच आहे. इथं जाडं आहे, इथं या ठिकाणी आपण लांब घेतलंय, पण दोघांचं क्षेत्रफळ जवळपास समानच आहे. इथे लक्षामध्ये म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे ती समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करत असते. म्हणजे ही जी आपण लाईन जोडत आहे, ही जी आपण लाईन म्हणजे त्याला आपण काय म्हणूया, सरळ रेषा म्हणूया. म्हणजे पृथ्वीला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे ती समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करत असते, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर या ठिकाणी बघा काय म्हणलंय, ए बी व सी डी ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. आता या ठिकाणी बघा ए बी कोणता आहे, ए बी बघा, ए बी समान कालावधीमध्ये म्हणजे आपण एक महिना कन्सिडर करूया. तर ए बी म्हणजे या ठिकाणी एका महिन्यामध्ये एवढं अंतर त्यांनी कापलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सी डी म्हणजे या ठिकाणी बघा, सी डी म्हणजे या ठिकाणी बघा, सी डी म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे, तर त्यांनी पुढच्या एका महिन्यामध्ये एवढं अंतर कापलेलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या एका महिन्यामध्ये त्यांनी EF एवढं अंतर त्यांनी कापलेलं आहे. इथे लक्षामध्ये. ओके, म्हणजे या ठिकाणी बघा ए बी व सी डी ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. म्हणजे समान कालावधी नंतर ए सी कुठं आहे बघा या ठिकाणी, ए आणि सी, ए व सी पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः बी व डी ने दाखवलेले आहे. म्हणजे या ठिकाणी बघा ए जे होतं त्याला आपण सी न दाखवलं, बी जे होतं त्याला आपण डी न दाखवलं. म्हणजे एला आपण दाखवलं सी न आणि बी ला आपण दाखवलं डी न दाखवलेलं आहे. ओके, आणि आकृतीमध्ये AS व CS या सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. म्हणजे या ठिकाणी बघा आकृतीमध्ये दाखवलेल्या ज्या सरळ रेषा आहेत म्हणजे AS ही सरळ रेषा आहे. म्हणजे ग्रह हा सर्वात पहिल्यांदा इथं होता असं आपण कन्सिडर करूया. तर या ठिकाणी जो ग्रह आहे तो इथं होता. मग या ठिकाणी आपण काय म्हणलेलं आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा. बघा इकडं ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा म्हणजे हा ग्रह आहे, हा सूर्य आहे. तर AS म्हणजे काय, AS म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा. आणि त्याच्यानंतर CS, हा C आणि S इथं आहे. तर या ठिकाणी पण ग्रह जो आहे तो कुठं आलेला आहे, ग्रह या ठिकाणी बघा इथं आलेला आहे. म्हणजे या ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा आपण त्याला CS म्हणलेलं आहे. बरोबर आहे. या पॉईंटला आपण काय नाव दिलेलं आहे, C पॉईंट दिलेला आहे. म्हणजे AS आणि CS म्हणजे काय आहेत, ग्रहाला सूर्याशी जोडणाऱ्या सरळ रेषा आहेत. मग ह्या काय करतात, समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करतात. म्हणजे अर्थात जर समजा आपण कन्सिडर केलं ASB म्हणजे या ठिकाणी बघा ASB कुठं आहे, एकदम डिटेलमध्ये लक्ष द्या इकडं. तर या ठिकाणी बघा ASB कुठं आहे, A इथं आहे, S इथं आहे आणि B इथं आहे. बरोबर आहे. B कुठं आहे, B इथं आहे. म्हणजे ASB न जे क्षेत्रफळ व्यापन केले ते हे आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी कोणतं आहे, CSD. तर CSD न क्षेत्रफळ बघा या ठिकाणी कोणतं व्यापन केलेलं आहे, CSD न क्षेत्रफळ या ठिकाणी हे व्यापन केलेलं आहे. मग हे समान आहेत. या ठिकाणी त्यांनी ते सांगितलेलं बघा, अर्थात ASB व CSD ही क्षेत्रफळे समान आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा ASB आणि या ठिकाणी CSD हे क्षेत्रफळे समान आहेत. त्याच्यानंतर केपलर तात्याचा तिसरा नियम बघा काय सांगतो,
सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. तुम्हाला फक्त या ठिकाणी एकच सूत्र पाठ करायचं आहे. बघा या ठिकाणी कोणतं सूत्र आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. याला इंग्लिशमध्ये कसं वाचायचं, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. याला मराठीमध्ये म्हणायचं समानुपाती म्हणायचं. काय म्हणायचं, समानुपाती म्हणायचं आणि इंग्लिशमध्ये म्हणायचं डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके, तर हा टी स्क्वेअर, टी म्हणजे काय असतो, आवर्तकाल असतो. या ठिकाणी जो टी आहे, टी म्हणजे काय असतो, आवर्तकाल असतो. ओके, टी म्हणजे आवर्तकाल असतो, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर हे जे आर आहे, आर म्हणजे हे सरासरी अंतर आहे. आर म्हणजे काय आहे, सरासरी अंतर आहे. कुणाचं अंतर आहे, सरासरी अंतर आहे, ग्रहाचं सूर्यापासूनचं. म्हणजे हा ग्रह इथं आहे, बरोबर आहे. या ठिकाणी बघा, हा ग्रह पहिल्यांदा इथं आहे आणि ग्रहाचं जे सूर्यापासूनचे जे सरासरी अंतर आहे, तर ते अंतर आपण काय म्हणलेलं आहे, या ठिकाणी आर म्हणलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी बघा काय आहे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. टी म्हणजे आवर्तकाल आहे, मग त्याचा वर्ग घ्या. आवर्तकालाचा वर्ग म्हणजे स्क्वेअर हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे या ठिकाणी बघा, आर म्हणजे काय आहे, अंतर आहे, सरासरी अंतर आहे, मग त्याचा घन घेतलाय, मग त्याच्या घनाला कसं आहे, हे समानुपाती आहे. त्याच्या घनाला कसं आहे, हे समानुपाती आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल, बघा या ठिकाणी तुम्हाला काय म्हणता येईल, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब म्हणजे स्थिर बरोबर कॉन्स्टंट. आता हे कसं असतं बघा, नेमकं मला सांगा, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर टी स्क्वेअर, जर समजा हे समानुपाती चिन्ह तुम्हाला काढून टाकायचं असेल, तर समानुपाती चिन्ह काढून टाकायचं असेल तर तुम्हाला एक स्थिर घ्यावा लागतो, एक स्थिरांक तुम्हाला घ्यावा लागतो. हा स्थिर म्हणजे काय असतो, हा स्थिर म्हणजे स्थिरांक असतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्स्टंट म्हणत असतो. मग आपण एक समानुपाती चिन्ह काढायचं असेल तर तुम्हाला कॉन्स्टंट घ्यावा लागतो, स्थिरांक घ्यावा लागतो. मग आपण के स्थिरांक घेतलेला आहे आणि इंटू या ठिकाणी म्हणजे गुणिले आर क्यूब आलेला आहे. आता हा आर क्यूब इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे गेल्यानंतर डिवायडेशनमध्ये जाईल म्हणजे भागाकारामध्ये जाईल. म्हणजे काय येणार आहे, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब बरोबर के येणार आहे. आणि के म्हणजे काय असणार आहे, स्थिरांक असणार आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी ते सांगितलेलं आहे, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब म्हणजे स्थिर म्हणजे स्थिरांक आहे. ओके, तर केपलरने हे नियम केवळ नियमितपणे निरीक्षणे करून मापन केलेल्या ग्रहाच्या स्तरावरून शोधून काढलेले आहेत. तर केपलरनं या ठिकाणी कॅल्क्युलेशन वगैरे केलं नाही, तर त्यांनी ग्रहांना नियमितपणे निरीक्षण केलं, नियमितपणे तो ग्रहाला बघत राहिला, निरीक्षण करत राहिला आणि त्याच्यामुळे त्याला या ठिकाणी हे 3 नियम भेटलेले आहेत. त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम आणि केपलरचा तिसरा नियम. पुन्हा एकदा रिवाइज करूया. बघा, केपलरचा पहिला नियम काय सांगतो बघा, ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे. ग्रहांची कक्षा कशी आहे, लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे, एका केंद्रावर आहे. ओके, त्याच्यानंतर ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, हा या ठिकाणी ग्रह आहे, सूर्य इथं आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे ही समान कालावधीत समान अंतर व्यापते. आणि त्याच्यानंतर तिसरा जो नियम आहे बघा, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. आणि या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला या ठिकाणी लिहायचा आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, ही झाली केपलर तात्याची जे 3 नियम आहेत त्याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती. आता केपलर तात्या काय म्हणतो बघा, केपलरने हे नियम केवळ नियमितपणे निरीक्षणे करून मापन केलेल्या ग्रहाच्या स्थानावरून शोधून काढलेले आहेत. त्यांनी कॅल्क्युलेशनचा वगैरे पार्ट केला नाही, त्यांनी फक्त नियमितपणे निरीक्षण करून हे 3 नियम त्यांनी शोधून काढलेत. ग्रह या नियमाचे पालन का करतात याचे कारण त्याला माहीत नव्हते. म्हणजे ग्रह असेच पालन का करायलेत, या नियमाचंच पालन का करायलेत हे केपलरला माहीत नव्हतं. मग हे कुणी शोधून काढलं, न्यूटननी शोधून काढलं. बघा, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना केपलरच्या नियमाची कशी मदत झाली ही आपण पुढे पाहणार आहोत. तर न्यूटननं जेव्हा पुढचा बघा, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला, तर या ठिकाणी केपलरच्या या 3 नियमाची त्यांना कशी मदत झाली ही आपण पुढे बघणार आहोत, आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, चला ठीक आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. लवकरच आपण पुढच्या 3 व्हिडिओमध्ये हा आपण चॅप्टर खतम करूया आणि जवळपास जूनपर्यंत तुमचा हा सिलेबस एंड करण्याचा आपण प्रयत्न करूया. ओके, धन्यवाद. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती किंवा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद.